पुण्याच्या आयटी हब आणि हाय प्रोफाईल वर्तुळाला हादरवून टाकणारी कारवाई पोलिसांनी मध्यरात्री केली आहे. पुण्यामध्ये मध्यरात्री चाललेली एक मोठी रेव पार्टी पोलिसांनी उधळून लावली आहे. शनिवार विकेंडचा फायदा घेत तुळापुरातील एका रिसॉर्टवर विनापरवाना हाय प्रोफाईल पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पुणे पोलिसांनी याची गुप्त माहिती मिळताच गुन्हे शाखेचे तब्बल 15 अधिकारी आणि 65 कर्मचाऱ्यांच्या पथकानं रविवारी पहाटे 2:30च्या सुमारास इथे छापा टाकला. पहाटेची वेळ, काठोकाठ भरलेले दारूचे ग्लास, मोठमोठ्या आवाजात डीजे आणि तरुणाईचा धांगडधिंगा. पोलिसांनी जेव्हा आत प्रवेश केला तेव्हा तिथे 100हून अधिक तरुण तरुणी मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे या पार्टीमध्ये आयटी आणि इतर क्षेत्रातील उच्च शिक्षित तरुण तरुणींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. या कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून गांजा, तंबाखूजन्य पदार्थ आणि इतर साहित्य असा एकूण 85 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. तपासात समोर आले की या पार्टीसाठी मिळालेला मद्य परवाना 6 जून रोजी रात्री 11:30 वाजेपर्यंतच वैध होता. मात्र नियमांची पायमल्ली करत पहाटेपर्यंत हा दारूचा खेळ सुरूच ठेवण्यात आला. या प्रकरणी लोणीगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पार्टीचे आयोजक यशराजा चौधरी, पैमन सैफ शेख, सैफ आसिफ सय्यद, सिद्धांत दुवाडी, विशांत दुवाडी, अली पानसरे यांच्यासह फार्म हाऊस मालक नरेंद्र सुंदरलाल चुप, सूरज पोकळे, आशिष रेड्डी आणि पाउन्सर्स, डीजे ऑपरेटर, बार टेंडर अशा एकूण 78 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संपूर्ण कारवाईवर गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते यांनी अधिकृत माहिती दिली आहे. तुळापूर परिसरात विनापरवाना पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी तिथे दारूसह काही तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. या प्रकरणी 78 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.